छोट्याशा बाळासाठी छोटीशी शॉपिंग आणि त्यासोबतच आमच्या मावची सुद्धा शॉपिंग. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, म्हणजेच मी आणि माझं काम मॉनल ब्लॉग्समध्ये. तर आज होता संडे आणि संडेचं तर सगळं रुटीन तुम्हाला माहितीच आहे. सगळं निवांत असतं, बऱ्यापैकी सगळ्याच लोकांचं निवांत उठायचं, निवांत सगळं निवांतच काम चालू असतं. तर माझं तसंच होतं, सगळं निवांत झोपेतून उठलेले आणि घरातलं पसाराचं म्हणजे सगळं रुटीन आवरायचं चालू होतं आणि सोबतच मयूरसुद्धा मला मदत करत होते. तर अशी आमची डेली रुटीनचं म्हणजे संडेची लाईफ तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आज संडे म्हटल्यावरती मयूरला सुट्टी कामाला, तर असं नाही, तर मयूरला कामावरती जायचं होतं दुसरीकडे, त्यामुळं मला आहे ना त्यांना टिफिन द्यायचा होता. आणि त्यासोबतच मी सगळं आवरल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागलेली होती तयारी. म्हणजे लगेचच नाही का पटपट आवरायचा माझा प्रयत्न चालू होता, कारण मला आज बरं स्वयंपाक करायचा होता. त्यामुळे आहे ना म्हटलं आज आपण आहे ना टिफिनचं बघूयात, कारण टिफिन झाला ना म्हणजे कसं त्यांना लवकर निघतील कामाला. तर मग आमचं काही निवांत हळूहळू चालूच होतं, म्हणजे निवांत हळूहळू करता येईल असं स्वयंपाक. त्यामुळं म्हटलं की आणि त्यांच्या टिफिनसाठी मला द्यायचं होतं भाकरी. आणि म्हणजे जास्त काही तामझाम करणार नव्हते, ते म्हटले होते की मला सुकटच करून दे. त्यामुळे मी ना मस्त मसाल्यातली सुकट त्यांना बनवून देत होते. आणि हे सुकटचा स्टॉक आहे ना, आम्ही जेव्हा कोकणात गेलो होतो आणि तुम्ही पाठीमागचे ब्लॉग पाहिलेच असतील, तेव्हा आम्ही मच्छी मार्केटला गेलो होतो, तो सुद्धा ब्लॉग मी टाकलेला आहे. तर तिथूनच आम्ही जी खरेदी केली होती ना, तर तो स्टॉक अजूनही आमचा आहे. म्हणजे बऱ्यापैकी आता संपत आलेला आहे, त्यामुळे एकटाच माणूस खायला असल्यामुळे तो बऱ्यापैकी राहिलेला आहे स्टॉक. आणि त्यात आम्ही दोघी खात नाही, त्यामुळे काही विषयच नाही. आणि मयूरचं चालू होतं, म्हणजे त्याच्यासाठीच बनवतो आम्ही घरामध्ये. आणि स्पेशली चिकन पण होतं घरामध्ये, चिकन मसाला फ्राय त्याला देणार होते, पण तो म्हटला की नको मला, आणि ऊन पण एवढं आहे ना, उष्णता भरपूर आहे, त्यामुळे तो म्हटलं की चिकन नको, तुम्ही घ्या आणि मला मस्त सुकट मस्त फ्राय करून द्या. टिफिनला देणार होते सुकट आणि भाकरी, बस एवढंच. आणि आमच्यासाठी बनवणार होते चिकन बिर्याणी, कारण जास्त काही तामझाम मी करणार नव्हते, कारण माझी पण तब्येत ऑलरेडी खराब होती जराशी. आणि बाहेरचं नाही का वातावरणाचं असं आहे ना, त्यामुळे ना जरासं कणकणी आल्यासारखं पण झालेलं मला, आणि थोडीशी सर्दी पण. त्यामुळे म्हटलं की आपण ना चिकन बिर्याणी करू. आणि माझ्या मावला आहे ना चिकन बिर्याणी खूप आवडते, त्यामुळे तिच्यासाठी ना साधी सिंपल अशी चिकन बिर्याणी बनवायची, आणि जास्त स्पायसी पण नाही बनवायची, म्हणजे ती जशी खाईल ना तशी तिच्यासाठी बनवायची. त्यामुळं माझं चालू होतं की तिच्यासाठी चिकन बिर्याणी आणि यांच्यासाठी टिफिनसाठी सुकट. तर असं काहीसं आमचं संडेचं प्लॅनिंग चालू होतं. आणि सगळं काही नाही का, आजचा ब्लॉग तसा छोटासा आहे, पण तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा. तर काही नाही, छान असं वाटतं की चांगलं आता ब्लॉगिंगला माझी चांगली ना अशी ग्रोथ व्हायला लागलेली आहे, कारण बऱ्यापैकी नाही का आता पहिल्यापेक्षा माझे ब्लॉग चांगले यायला लागलेत. आणि माझ्या एडिटिंगमध्ये पण जरासा फरक पडलेला आहे, त्यामुळं भारी वाटतंय. आणि आपले चॅनलसुद्धा आहे ना, चॅनलला सबस्क्रायबरसुद्धा वाढत आहे, त्यामुळे ना खरंच खूप भारी वाटते. आणि तुमचा सपोर्ट आहे, त्यामुळे तर अजूनच खूप छान वाटते. तर लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर कसे होतील कंप्लीट, तर हे सुद्धा मी ट्राय करेल, लवकरच होतील याचा प्रयत्न मी नक्की करेल. आणि तुमचे सपोर्ट नसता तर आजपर्यंत मी 300 सबस्क्रायबर कंप्लीट केले नसते. आणि आता मी हळूहळू रीलसुद्धा आहे ना बनवायचा प्रयत्न करते. आणि बऱ्यापैकी छानच व्हिडिओ असतात आपले, जास्त काय वाढीव वगैरे नसतात, आणि एकदम घरगुती ब्लॉग असतात आपले, त्यामुळं असं रिलॅक्स असं वाटतं. आणि घरात बसल्या बसल्या असं नाही का असं विचार येतो ना की आपण अरे काय बनवायचं, काय कुठे जॉब वगैरे करता येत नाही, काही नाही. आणि लहान मुलगा असल्यामुळं ना बाहेर जाता येत नाही, त्यामुळं घर बसलं काहीतरी उद्योगधंदा तर पाहिजेच ना. मग म्हटलं आपण ना ब्लॉगिंग बघूयात, कारण ब्लॉगिंगमधला मला कळत नव्हता पहिलं. म्हणजे पहिली गोष्ट तर मला कॅमेरा पुढं कसं बोलायचं हेच मला सुधरत नव्हतं अजिबात. आणि विषय तर कॅमेरा ब्लॉग बनवायचा विषय तर लांबच राहिला. आणि एडिटिंग तर अजिबात मला एडिटिंग जमत नव्हती. आणि म्हणजे माझं स्वतःचं जरी फोटो जोडून व्हिडिओ जरी बनवायचं म्हटलं तर मी ते व्हिडिओसुद्धा आहे ना रील्सचं सुद्धा आहे ना दुसऱ्यावर डिपेंड असायचे की माझं व्हिडिओ एवढं बनवून द्या म्हणून. म्हणजे एवढं माझं काहीच येत नव्हतं मला, तरीसुद्धा आज मी ना एवढे 300 सबस्क्रायबर माझे कंप्लीट झालेत. आणि चांगले ब्लॉगसुद्धा बनवते. आणि अजून काय म्हटलं तर म्हणजे छान आहे, म्हणजे मी तर खुश आहे माझ्या या कामामध्ये, कारण मला आता हे काम आहे ना माझ्या आवडीचं झालेलं आहे पूर्णपणे. आणि मी खुश आहे ह्या ब्लॉगमध्ये, कारण मला खरंच खूप आवडतं आता ब्लॉगिंग बनवणं आणि एडिटिंग वगैरे हे सगळं जमतं. आणि बऱ्यापैकी आता माझा टायमिंगसुद्धा मॅच व्हायला लागलेला आहे. आणि बऱ्यापैकी आपले व्हिडिओ हे 4 वाजताच आहे ना अपलोड होतात यूट्यूबवरती, त्यामुळे भारी वाटतं. आणि चला हळूहळू आपलं टायमिंगसुद्धा सेट होत चाललेलं आहे, हळूहळू आपलं पब्लिकसुद्धा आपल्यासोबत अटॅच होते. त्यामुळे आता अजून थोडीशी जबाबदारी, आपले 1000 सबस्क्रायबर सुद्धा कंप्लीट होतील हे मला माहिती आहे. आणि चला तर मग आता ब्लॉगला ना आपण पुढं सुरुवात करूया, नाही तर तुम्ही म्हणता ही काय बडबड करते. तर असो, तर माझं सगळं स्वयंपाक झालेलं आहे. आणि मयूरसाठी ना जेवणाचं मी ताट वाढत होते. आणि भाजी होती पालकची भाजी, बाजरीची भाकर आणि थोडासा कांदा आणि थोडीशी सुकट, मसाल्यातली मस्त सुकट कशी झाली आहे.
मस्त झालेली आहे, कारण मी तर काही खात नाही, त्यांच्यासाठी बनवली. तर छान सुंदर असं मी ताट सजवलेलं आहे आणि त्यांच्यासाठी दिलेलं आहे जेवण. तर मला बनवायची आता इकडं माऊसाठी चिकन बिर्याणी. तर त्यासाठी मी कुकर घेतलेला आणि माऊसाठी चालू आहे माझी चिकन बिर्याणीची तयारी. तर त्यासाठी मी थोडंसं चिकन काढून ठेवलेलं आहे आणि थोडंसं नंतर ना फ्राय वगैरे करायचं किंवा मग रस्सा बनवायचा. सो सिम्पल असं आहे आमचं आजचं संडेचं जेवण आहे. आणि थोडंसं म्हणजे काय झालं माहिती आहे का, कारण माझी ना आज जरा बरीचशी गडबड आहे, त्यामुळे ना आजचा ब्लॉग जरासा थोडासा म्हणजे कमीच आहे, कारण आपलं 10 ते 12 मिनिटांचा असतो. तर आज थोडासा आहे ना कमी मिनिटांचा आहे. सो आजच्या दिवस ॲडजस्ट करा तुम्ही. आणि कारण असं आहे की आम्हाला जायचं आहे गावाला आणि त्यासाठी ना बरेचसे आहे ना शॉपिंग पण करायची आहे, जसं की तुम्ही स्टार्टिंगला बघितलं ब्लॉगमध्ये. तर त्यामुळे ना सगळी गडबड होती आणि गावाला आम्ही ना लग्नासाठी चाललेलो आहे, त्यामुळे नाही का. आणि बघूया तो किती दिवस राहायचं, काय अजून काय आमचं ठरलेलं नाही आहे, कारण 2-3 दिवस तर आमचे फिक्स आहेत तिकडं राहायचं. कारण मग आणि तसं उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मे महिना चालू होणार आहे ना आता, त्यामुळं आम्हाला माहिती नाही की आम्हाला मयूर तिकडं ठेवतोय की काय. पण आम्ही 2-3 दिवसांची तयारी करून आम्ही चाललेलो आहे आणि त्यात लग्न पण आहे आणि छोटी मोठी अशी कामंसुद्धा आहेत. सो बघूयात आणि त्याचीच आमची तयारी चालू आहे. तर दुपारी माझं सगळं आवरल्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं मिशोवरून. ते मी पार्सल मागवलेलं होतं माझं गळ्यातलं म्हणजे शॉर्ट मिनी मंगळसूत्र. तर खूप छान आलं होतं, म्हणजे अपेक्षेपेक्षा जरा जास्त चांगलं आलं होतं. असंच एक माझं लॉंग मंगळसूत्र आहे, त्यालाच एक मॅचिंग असं मी मंगळसूत्र मागवलेलं एक छोटंसं. आणि म्हणजे नाही का छान कॉम्बो दिसेल असं मंगळसूत्र. आणि जास्त पण काही प्राईज वगैरे नव्हती त्याची, एकदम लिमिटमध्ये होतं. आणि नंतर आम्ही आलो होतो आमच्या बेबीसाठी डीमार्टमध्ये खरेदी करायला, म्हणजे बेबी गर्लसाठी आणि डेली यूजसाठी आम्हाला कपडे पाहिजे होते. तर तेच आम्ही खरेदी करायला आलो होतो. त्यासोबतच आमच्या मावची सुद्धा शॉपिंग आणि आमची सुद्धा छोटी मोठी शॉपिंग अशी चालू होती. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजेच आपल्या गावाकडे. बाय बाय.